हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण रेन ट्री इंग्लिश क्लास सेकंडचा चॅप्टर नंबर 2 हाव द फायरफ्लाय गॉट इट्स लाईट म्हणजे फायरफ्लायला त्याची स्वतःची लाईट कशी मिळाली हे पाहणार आहोत या लेसनमधून. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा वॉर्मअप. वर्क इन पेअर, सॉल्व दिस पिक्चर पझल. काय तर जोडीने काम करा आणि खाली दिलेलं हे जे पझल पिक्चर आहे ते सॉल्व करा. चला तर मग आपण मिळून सॉल्व करू. हे फर्स्ट काय दिला आहे तर एम म्हणजे मून, MOON, मूनची इथं स्पेलिंग येईल. नेक्स्ट सेकंड काय आहे तर टॉर्च येईल तिथे, TORCH, टॉर्च हे हॉरिझॉन्टलच्या ह्याच्यात येईल. नेक्स्ट थर्ड आहे काय तर वर्टिकल ह्याच्यात लाईनमध्ये, तर त्याला काय म्हणायचं तर कॅन्डल, CANDLE, कॅन्डल. नेक्स्ट फोर्थ आहे सन, SUN, सन. आणि फिफ्थ आहे लॅम्प, LAMP, लॅम्प. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. इट्स वॉज स्प्रिंग टाईम, आत्ता हा काय वसंत ऋतू होता. इन्सेक्ट फ्ल्यू फ्रॉम फ्लावर टू फ्लावर. इन्सेक्ट म्हणजे काय तर किडे, माशी, मधमाशी वगैरे, फुलपाखरू, हे जे छोटे छोटे ॲनिमल्स असतात त्यांना काय म्हणलं जातं तर इन्सेक्ट म्हणलं जातं. ते काय करत होते तर एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती ते उडत होते. सिपिंग नेक्टर, आणि ते काय करत होते त्या फुलांमधला नेक्टर घेत होते. नेक्टर म्हणजे काय तर स्वीट ज्यूस इनसाइड फ्लावर, ज्या फुलांमध्ये एक आहे ना स्वीट ज्यूस असतो तो ते ओढत होते, घेत होते. एव्हरीवन वॉज हॅपी बट फ्लाय वॉज सॅड. सगळेजण खुश होते पण फ्लाय हा उदास होता. ही वॉन्टेड टू बी स्पेशल, आणि त्याला काहीतरी स्पेशल पाहिजे होतं. फ्लाय लुक ॲट बटरफ्लाय अँड सेड, बटरफ्लाय इज सो प्रिटी, लुक ॲट द कलर ऑन हर विंग्स, आय हॅव नथिंग स्पेशल. आणि तो बटरफ्लायकडे बघता बघता काय म्हणला की बटरफ्लाय किती सुंदर दिसते, तिच्या लुक ॲट द कलरफुल ऑन हर विंग्स, आणि तिच्या ना विंग्सवरती किती सारे कलरफुल आहे तिची विंग. आणि आय हॅव नथिंग स्पेशल, पण माझ्याकडे काही स्पेशल नाही. म्हणजे इथे बटरफ्लायला काय म्हणलं की ती किती सुंदर विंगची दिसत आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. फ्लाय लुक ॲट बी अँड सेड, बी इज सो स्ट्रॉंग, हिअर हिम बज. आणि मग तो काय बीला पाहतो म्हणजे मधमाशीला पाहतो, आणि मधमाशी पण किती स्ट्रॉंग आहे म्हणतो, किती काय तिचा आवाज कसा आहे तर बज, असं म्हणजे तिचा आवाज ऐकायला येतं. वन नाईट फ्लाय कुड नॉट स्लीप, ही फ्ल्यू अराउंड द गार्डन. आणि एक रात्री आहे ना काय होतं तर त्या फ्लायला झोप येत नसते, म्हणून तो काय गार्डनच्या अवतीभोवती उडत असतो. मोल अँड माऊस वेअर अवेक, आणि तिथे कोण जागे असतात तर मोल आणि माऊस जागे होते. बट दे डिड नॉट सी फ्लाय, पण त्यांनी काही फ्लायला पाहिलं नाही. ही वॉज टू स्मॉल, आणि तो काय खूपच बारका होता. इट वॉज हार्ड टू सी हिम इन द डार्क, आणि खूप मुश्किल होते त्याला काळोखात पाहण्याचं. फ्लाय सॉ द स्टार, दे वेर शायनिंग, आय वॉन्ट टू शाईन लाईक दॅट, दॅट वूड बी स्पेशल, ही सेड. आणि मग ना फ्लायने काय केलं, कोणाला पाहिलं तर स्टार्सला पाहिलं, आणि स्टार्स कसे करत होते तर शायनिंग, चमकत होते. आणि मग काय तो म्हणतो कसा की मलाही आहे ना कशी ह्यांची जी जशी शाईन आहे तशी मलाही पाहिजे, का तर ते काहीतरी स्पेशल ठरेल. मून हर्ड दिस अँड सेड, फ्लाय इफ यू हेल्प मी आय विल मेक यू शाईन. आणि हे कोण ऐकतं तर ह्याचं बोलणं तर मून ऐकतो, आणि मून काय म्हणतो त्या फ्लायला की मी तुझी मदत करेन तुला चमकण्यासाठी. हाऊ कॅन आय हेल्प यू आस्क फ्लाय, पण मग फ्लाय म्हणतो की मग मी तुला कुठली मदत करू. तर मग तो म्हणतो काय तर मून काय म्हणतो ते पाहूया. मून सेड, यू कॅन बी माय फ्रेंड,
I am lonely at night. I come out when it is dark. Most animals are asleep. If you stay awake every night, I will help you shine. आणि मग मून त्याला आहे ना कोणती मदत मागतो की माझं इथे कोणीच फ्रेंड नाही आहे आणि काय ज्यावेळेस आहे ना नाईटमध्ये मी एकटाच असतो. लोनली म्हणजे काय तर सॅड बिकॉज ही हॅड नो फ्रेंड्स. म्हणजे एखाद्याला फ्रेंड नसेल तर तो मुलगा कसा सॅड असतो तसं तो नाईटला लोनली असतो. आय कम आउट वेन इट इज डार्क. आणि मी कधी येतो तर जेव्हा अंधार असतो त्यावेळेस मी येतो. आणि तोपर्यंत मोस्टली ॲनिमल्स हे काय असतात झोपी गेलेले असतात. इफ यू स्टे, तू जर माझ्यासाठी प्रत्येक रात्र आहे ना जागा राहत असशील तर मी तुला ही शाईन आणून द्यायला हेल्प करेन. येस मून, आय विल डू दॅट, फ्लाय सेड. आणि हे ऐकून आहे ना काय फ्लाय म्हणतं की हो नक्कीच मी तुझ्यासाठी हे करेन. देन मून सेड टू फ्लाय, आय विल टीच यू अ स्पिरिट स्पेल, फ्लाय टू फ्लाय ओ फ्लाय, शाईन ओ शाईन. आणि मग मून त्याला म्हणतो की मी तुला एक आहे ना सिक्रेट स्पेल म्हणजे काय वर्ड्स विथ द पॉवर ऑफ मॅजिक हिअर द वर्ड्स दॅट मेड फ्लाय शाईन. आणि असे शब्द की ज्याने ना हे जादुई शब्द की ज्याने फ्लाय काय करतो शाईन करायला त्याला त्याची विश पूर्ण होते. म्हणून त्याला काय म्हणलं आहे तर सिक्रेट स्पेल. आणि ते वर्ड कुठले होते तर फ्लाय ओ फ्लाय, शाईन ओ शाईन. इफ यू से दिस वर्ड एव्हरी नाईट यू विल शाईन. आणि तू जर हे रोज रात्री म्हणला तर तू शाईन करायला करशील. द नेक्स्ट नाईट फ्लाय स्टे अवेक. ही सेड द सिक्रेट वर्ड फ्लाय ओ फ्लाय, शाईन ओ शाईन. ॲज सून ॲज ही सेड दिस वर्ड फ्लाय स्टार्टेड टू शाईन. ही वॉज लाईक अ स्टार. इट वॉज मॅजिकल. आणि नेक्स्ट रात्री काय होतं दुसऱ्या रात्री की फ्लाय जागा राहतो आणि मग आहे ना तो सिक्रेट हे जे वर्ड दिले होते मूनने ते बोलतो. आणि बोलल्या त्याचं काय होतं तो चमकायला लागतो आणि काय हे मॅजिकल आहे ना पाहून तो काय खुश होतो. तो कोणासारखा होतो तर मग स्टारसारखा दिसायला लागतो. लुक सेड माऊस टू मोल, लुक ॲट फ्लाय हाऊ स्पेशल, आय वॉन्ट टू शाईन टू. आणि मग माऊस जो आहे तो मोलला काय म्हणतो बघ फ्लाय कसा स्पेशल आहे त्याच्याकडे आणि मलाही त्याच्यासारखं शाईन करायचं आहे. मोल सेड येस आय विश आय कुड शाईन लाईक फ्लाय टू. आणि मग मोलसुद्धा म्हणतो की हो मला पण आहे ना काय या फ्लायसारखं शाईन पाहिजे होती. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. फ्लाय वॉज व्हेरी हॅपी नाव. ही टोल्ड मून with a smile, I will always be your friend. When you come out at night, I will be here. I will shine brightly in the dark to welcome you. आणि मग आहे ना हे त्यांचं बोलणं ऐकून काय झाला फ्लाय खूप खुश झाला आणि तो मूनकडे गेला आणि मूनला काय म्हणला की मी नेहमी तुझा मित्र राहीन आणि जेव्हा जेव्हा तू आहे रात्री आहे येशील त्यावेळेस मी इथं तुझ्यासाठी स्वागताला काय शाईन आणि म्हणजे ब्राईटली शाईन करेन चमकेन तुझ्यासाठी तुझं वेलकम करण्यासाठी. मून स्माइल बॅक ॲट हिज न्यू फ्रेंड अँड सेड थँक्यू डिअर फ्लाय. आणि मून हे ऐकून मून काय झाला खुश झाला की माझा एक नवीन मित्र झाला आणि त्याला तो काय म्हणतो मग थँक्यू. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा लेसन कळाला असेल. थँक्यू.